हॅलो एव्हरीवन, आपलं परत स्वागत करत आहे मी या आपल्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलला. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सेमी कॉर्पोरेट मजदूरचा दिवस कसा असतो हे सांगणार आहे. हे लॅपटॉप दिसते काय? हे नुसतं लॅपटॉप नाही, हे आमच्या पोरापेक्षा जास्त आहे. हे आम्ही स्वतःपेक्षा जास्त जपतोय. आता हे पोराकडनं आम्हाला 8 दिवस जे आमची सुट्टीत गेल्यात त्या सगळ्या कामं करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पहिला लॅपटॉप ओपन करून जे 8 दिवसाचं पेंडिंग काम होतं ते काय काय बघितलं. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगायचं राहिलं, हे ऑफिसमध्ये काय तर नवीन झगामगा कार्यक्रम केलेला आहे. ठीक आहे, ह्याच्या आधी ते टेबल होतं. आता हे असं पूर्ण एकदम कॉर्पोरेटला फील देण्यासाठी हे 8 दिवसाचं आमचं काम, हे सगळे ड्रॉइंग, हे सगळं मार्किंग, एवढं सगळं करून आता आपण चाललोय आपल्या दुसऱ्या साईटवरती. आता आपल्याकडे 2 साईट आहेत, एक कळंबोलीची आणि एक तिकडची, एक आहे ती घनसोलीची. आता हे जरा पाऊस बघा, आता 2 मिनिटांनंतर हे अजून जरा पाऊस बघा. आता एवढं सगळं पावसातनं रस्ता काढत काढत आम्ही पोहोचलो क्लायंटच्या गेटावरती. आता क्लायंटच्या गेटावरती सिक्युरिटी गार्डवाला आम्ही दररोज येतोय, तरी पण ही 40 वेळा तेच प्रश्न विचारते, कुठून आलाय? आम्ही परत तेच सांगतोय. त्याच्यानंतर आमची गाडी परत आत घेऊन तेच जाते. झालं. ह्याच्यानंतर हे आमचं क्लायंटचं ऑफिसच आहे. आता आम्ही सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपले ऑफिस म्हणजे काय, कंटेनरमध्येच असतात. त्यानंतर ह्यो आमचा प्रोजेक्ट ह्यो आम्ही 11 महिन्यासाठी करायला घेतला होता. आज 3.5 वर्ष झाली, आम्ही अजून पण करतोय. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काम येत नाही, आम्हाला काम येत नाही असा काही विषय नाही. ठीक आहे, क्लायंटच तसा आहे. आता क्लायंट तसा असल्यामुळे ना आम्ही काय करू शकत नाही भाई. आमच्यानं जेवढं जमते तेवढं आम्ही करतोय, ह्यापेक्षा जास्त करू शकत. इकडची कामं संपवून आपण परत बॅक टू द ऑफिस. ठीक आहे, ह्यो रूट. आणि हे परत जरा पाऊस बघा. त्यानंतर आम्ही पोहोचलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तिकडचे काम झालं. आता तुम्ही म्हणाल की अरे सुट्टी झाल्या, हा सुट्टी नसत्या भाई. आता इकडची कामं, आता इकडची कामं करण्यासाठी परत आपलं तेच लॅपटॉपवरचे आयुष्य. लॅपटॉप ओपन करायचा. आता हे लॅपटॉप ओपन करायला आहे ना, एक चेन, एका हातानं मोबाईल, एवढं सगळं करून आता हे लॅपटॉप ओपन केलं. लॅपटॉप ओपन केल्यानंतर एक्सेल शीट आणि पूर्ण बिलाईट ड्रॉइंग. आता याच्यानंतर हे झालं. आता भाई आजच्या दिवसासाठी एवढंच होतं, हे यापेक्षा जास्त आता सहन पण नाही करू शकत. ठीक आहे, लॅपटॉपच्या पाया पडून धन्यवाद ब्लॉग इथंपर्यंत बघितल्याबद्दल. जर ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं असेल तर खाली कमेंट करा, नाही वाटलं असेल तर ठरलेला डायलॉग पायतान फेकून आणा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.